खबर महाराष्ट्र के नांदेड़ जिले के लोहा कंधार विधानसभा क्षेत्र से। जन्मदिन पर कार्यकर्ताओं में खुशी। लोहा कंधार विधानसभा को 2 महीने में भगवामय कर दूंगा, यह मेरा संकल्प। जनता निश्चित ही मुझे आशीर्वाद देगी। लोहा कंधार विधानसभा नांदेड़ जिले में आता है। यहाँ पर 4 बार शिवसेना ने ही विधायक जीत कर लाए। इस बार लोहा कंधार विधानसभा की जगह निश्चित शिंदे जी की शिवसेना की ही रहेगी। नवयुवकों को काम नहीं है, काम देने का वादा करते हैं। यहाँ पर उद्योग धंधे नहीं हैं, रोजगार नहीं है, गांव खेड़ों में रोड का विकास नहीं। 4 सालों से बहुत गंभीर समस्या। कुछ गांवों में तो 8-8 दिन बिजली पानी तक नहीं रहता। इस बार जनता सामान्य कार्यकर्ता के लिए खड़ी रहेगी। और भी आगे क्या कहा देखिए इस न्यूज में बाला साहेब पाटिल कराले ने। देखिए पूरी खबर। सहायक संपादक दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। आज पूर्वीपासून जवळपास जेव्हापासून अलायन्स झालेला आहे भाजप शिवसेनेचा, तेव्हापासून हा मतदारसंघ हा शिवसेनेचा आहे आणि हा मतदारसंघ शिवसेनेला आणि धनुष्यबाणाला मानणार आहे। हा बाळासाहेबांच्या विचाराचा मतदारसंघ आहे। त्यामुळं इथं भारतीय जनता पार्टीनं कधी इलेक्शन लढवलं तरी त्यांना काय मताधिक्य मिळालेले आपण बघितलेले आहे। परंतु या मतदारसंघामध्ये जवळपास 2-3 वेळेस शिवसेनेचे आमदार निवडून आले, 4 वेळेस या मतदारसंघाने शिवसेनेच्या आमदारांना निवडून दिलेलं आहे। आणि निश्चित जरी शिवसेना 2 झालेले असले तरी इथे शिंदे साहेबांचे काम, जे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि लोकप्रिय मुख्यमंत्री यांनी जे निर्णय घेतले त्याच्या मागे कंधार किलोची जनता निश्चितपणे उभा राहील। आणि आपण बघता लोहा कंधारची जनता ही सर्व धनदांडग्यांना कंटाळलेली आहे, प्रस्थापितांना कंटाळलेली आहे। सगळं तेच कुणी व धनदांडग्याच्या किंवा संपत्तीच्या जोरावर त्या लोहा कंधारमध्ये मी आमदार होतो यासाठी बरेचसे लोक बाहेरून फिरून कुठून येऊन लोहा कंधार मतदारसंघावर करतात। परंतु इथली जनता विचार करणारी आहे। इथली जनता कोणाला कुठं बसवायचं हे चांगलं मनात जनतेला माहीत आहे। त्यामुळे ही जागा ही निश्चित शिवसेनेकडेच राहील। काय वाटतं आपल्या विधानसभेमध्ये कोणकोणते महत्त्वाचे जे कार्य आहे ते करायचे आहे, करणं अपूर्ण आहे, काय कोणकोणते अशी महत्त्वपूर्णांची गरज आहे? सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे इथल्या तरुणांना काम नाही। पुस्तक काम देण्याच्या भाषा करतात पण कोणी उद्योग आणण्याचं। आता आपण बघतात श्यामसुंदरजी शिंदे आमदार होते, प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांनी नेतृत्व केलं, सगळे मोठे मोठे बोलतात। आता काय प्रस्थापित होईल त्यानंतर उद्योग आणतो या। माझं मत आहे की बाबा उद्योग आणण्यापेक्षा तुम्ही निवडणूक झाल्यानंतर उद्योग आणण्यापेक्षा अगोदर एवढ्या MIDC आहेत, मारतळ आहे, कुसनूर आहे, आमची फुलवळ आहे, इथं उद्योग का नाही? इथल्या तरुणाच्या हाताला काम नाही, कुठल्याही खेड्यामध्ये कुठल्या रोडचा किंवा ह्याचा विकास नाही। आज एवढ्या गंभीर समस्या ह्या 4 वर्षामध्ये लोहा कंधार मतदारसंघामध्ये आहेत। काही गावाला तर 8-8 दिवस 10-10 दिवस वीज नाही, पाणी नाही, अशा परिस्थिती या लोहा कंधार मतदारसंघातील जनतेची झालेली आहे। आणि आता लोहा कंधारमधल्या जनतेला कळालेलं आहे की प्रस्थापितांनी किंवा धनदांडग्यांना निवडून दिल्यानंतर आपली काय हाल होते। त्याच्यामुळे ही जनता या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी निश्चित उभी राहील। एकीकडे शिंदेसाहेब यांचे केलेले खूप सारे कामं आहेत, मुख्यमंत्री साहेबांचे केलेले खूप सारे कामं आहे इकडच्या निवडणुकीत, त्यात लोकांतर्फे आपल्याला भेटणारा जो प्रेम आहे तो भरपूर आहे। याचाच यात महाविकास आघाडीमधली शिवसेना आहे ते कुठे ना कुठेतरी पाय टाकण्याचं नातूपासून काम करत आहे। काय वाटतं जनता कशी बघणार? एक सांगायचं म्हणजे आता जी शिवसेना आहे आता आमच्या मतदारसंघामध्ये काम करते। आमच्या मतदारसंघामध्ये बाहेरून येणाऱ्या याला कधी महत्त्व दिलेलं नाही आणि ते कोण्या पद्धतीने शिवसेना चालते हे सगळ्यांना माहिती आहे। म्हणून आम्ही काय काम करतो आणि मी काय काम करतो याच्यावर सर्व जनता ठरवणार आहे। कारण मी तिथं काम करत असताना सर्वांना घेऊन, सर्वसामान्य शेतकऱ्यांना, सर्व माझ्या कार्यकर्त्याला घेऊन जी काही शिवसेना मी उभी केलेली आहे निश्चित त्या शिवसेनेच्या माध्यमातून। परंतु एक सांगतो, महाविकास आघाडीमध्ये जे शिवसेना आहे फक्त जातीय समीकरणावर निवडणूक लढवते, बाकी काही नाही। त्यांचा महत्त्वाचं म्हणजे कोणता अजेंडा नाही किंवा कुठलं एखादं हे नाही की बाबा आम्ही या कारणावर निवडणूक लढू शकतो। फक्त अफवा आणि अफवा पसरून कशी निवडणूक जिंकता येते एवढंच फक्त त्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला आणि पदाधिकाऱ्याला माहिती। तर असलेली जनता यावेळेला आपल्याकडे आशेच्या नजरेनं बघत आहे। काय वाटतं त्यांचं हे स्वप्न पूर्ण होणार? मी एक सांगतो तुम्हाला, लोहा कंधार मतदारसंघ हा एक वेगळा मतदारसंघ आहे। इथंच नेहमी कुणाला कुठं बसवायचे ते जनतेला चांगलं माहीत आहे। आणि मी निश्चित एक सांगतो की मी सर्वसामान्य तळागाळातल्या कार्यकर्त्यापर्यंत काम केलेलं आहे। आज मी 14-15 वर्षापासून या मतदारसंघात काम करतो आणि प्रत्येक गावातल्या प्रत्येक माणसाचे आणि प्रत्येक गावाशी माझे चांगले संबंध आहेत।
निश्चित मी जरी बगळे कुटुंबातला शेतकरी कुटुंबातला जरी असलो तरी मी या धनदांडग्याच्या विरोधात निश्चित दंड थोपटून उभं टाकलेला आहे आणि निश्चित मला कंधार लोह्यातली जनता ही मला यावेळेस आपला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री आहे. कारण का महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री यांचे जे निर्णय आहेत ते लोकांपर्यंत मी पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि निश्चित माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक हा मतदारसंघ सक्षम आणि बलाढ्य करण्यासाठी मी खूप प्रयत्न करून हा मतदारसंघ पुन्हा शिंदे साहेबांच्या चरणी विजय घेऊन अर्पण केल्याशिवाय राहणार नाही. खरं आपण मला सांगा की आमची जी टीम आहे त्या आपल्या क्षेत्रामध्ये फिरायली लोहामध्ये येत असताना वेगवेगळ्या जागे आपले वाढदिवसाचे बॅनर वेगवेगळ्या जागे उद्याला आपला वाढदिवस आहे आणि त्याची स्फूर्तता जी आहे ती जनतेमध्ये कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. कशा प्रकारचं म्हणजे मन कार्यकर्त्याच्या मागे आपल्याला लागलेलं आहे आणि ते करतात. मी माझ्या कार्यकर्त्याला मी माझ्या याच्यापणानं जोपासलेला आहे आणि जे काही कार्यकर्त्यांनी आज लोह्यामध्ये आपण चित्र बघतोय माझ्यासारख्या सर्वसामान्याचं लोहा असो कंधार असो एवढ्या एक चांगला धनदांडग्याचा वाढदिवस होऊ शकत नाही या पद्धतीचा वाढदिवस माझे सर्व कार्यकर्ते करत आहेत आणि स्वयंस्फूर्तीने त्यांनी हा जो वाढदिवस अरेंज केलेला आहे ते स्वतः त्यांनी कार्यकर्त्यांनी अरेंज केलेला आहे समजा किंवा तो तयारी सर्व कार्यकर्त्यांनी केलेली आहे आणि निश्चित मी जेवढं प्रेम केलं त्याच्यात 10 पट त्यांनी माझ्यावर प्रेम करण्याचं आज दिसून यायले मला बी आणि निश्चित मी सांगतो की जशी करणी करताना आपण तसं भरणी व्हावं तसं त्यांच्यासाठी मी अहोरात्र मी या मतदारसंघात किंवा त्यांना वेळ देतो त्याप्रमाणे ते सुद्धा माझ्यासाठी आज जवळपास 8 दिवसापासून हे सगळं नियोजनामध्ये परेशान आहे आणि निश्चित त्यांच्या या प्रेमापोटी जे काय मी ते प्रेम कधीही विसरू शकणार नाही. आपण प्रत्येक वाढदिवसाला काही ना काही संकल्प आपला असतं यावेळेला वाढदिवसमध्ये आता काय संकल्प आपण असणार आहे. माझा या वाढदिवसानिमित्त एकच संकल्प आहे की या राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आमचे युवा नेते आदरणीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब आमचे संपर्क मराठवाड्याचे संपर्क आनंदरावजी जाधव साहेब आमचे नांदेडचे नेते हेमंतभाऊ पाटील असो आमच्या जिल्हा प्रमुख आनंदराव भोंडारकर असो यांच्या सर्वांच्या माध्यमातून यांच्या संकल्पनेतून जी काही शिवसेनेची कामं आहेत जी काही शिवसेनेचे शिवदूत आहेत बूथ प्रमुख आहेत जे काही छोट्या मोठ्या जे काही संघटना आहेत आमचे सर्व ते संघटनेचं मजबूतीकरण करून महिला सक्षमीकरण करून मला त्या पूर्ण मतदारसंघात जायचं आहे आणि हा मतदारसंघ ह्या वाढदिवसानिमित्त शिवसेना आणि शिंदे साहेबाचा मतदारसंघ म्हणजे शिंदे साहेबाच्या शिवसेनेचा मतदारसंघ म्हणून मला मी शपथ घेतलेली आहे की या मतदारसंघामध्ये 2 महिन्यामध्ये हा मतदारसंघ हा पूर्ण